सावडी उन्हामध्ये नको बसू, करून घेऊ का साईडला तसं? बस ना. का बरं? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही बघितलंच असेल की आता आम्ही चाललो आहे कुठेतरी. म्हणजे मी चालली आहे माझ्या माहेरी आणि आर्याचे पप्पा चालले आहे नाशिकला त्यांच्या मीटिंगसाठी. आणि आज आर्या बेबो नाही आमच्याबरोबर, कारण त्या मळ्यामध्ये आहे आईन त्यांच्यासोबत. मग आज फक्त मी, आर्याचे पप्पा आणि साऊ आम्ही तिघंच जण चाललेलो आहोत. आणि रस्त्याने थोडीशी गर्दी दिसते, कारण चैत्र पौर्णिमेसाठी आपल्या सप्तशृंगी गडावरती म्हणजे वणीला हे सगळे धुळ्याकडचे जे पायी चालणारे भाविक आहेत, देवीच्या दर्शन असं म्हणतात, हे देवीच्या माहेरची लोकं आहेत. आणि पौर्णिमेच्या अगोदरच देवीचा नमस्कार करून आणि ते निघून येतात पौर्णिमेच्या आत. त्याच्यानंतर देवीचा चेहरा ते माहेरचे लोक बघत नाही असं म्हणतात. आणि माहेरची लोकं देवीला भेटायला गेली की देवीचा चेहरा अगदी आनंदाने असा प्रफुल्लित असतो, अशी मान्यता आहे. म्हणजे बघा, देवीलाही स्वतःच्या माहेर किती प्रिय होतं ते. हे बघा किती गर्दी आहे, किती म्हणजे किती लाखोने भाविक जातात. हे आपलं ठेंगोड्याचं गणपती मंदिर. आणि हे रस्त्याने चालणारे सगळी धुळ्याकडची ही मंडळी आहे. म्हणजे पाडवा झाला की त्या दिवसापासून गुढी उभारून आणि उतरून आणि लगेचच ते निघतात. म्हणजे पाडव्याच्या दिवसापासून ते संध्याकाळी निघाले की चैत्र पौर्णिमेच्या अगोदर देवीचं दर्शन घेऊन पौर्णिमेच्या आत घरी असतात. आणि हे बघा, नदीवरती पण किती गर्दी आहे, किती मोठी नदीचं पात्र आहे आणि नदीवरही पूर्ण गर्दी आहे. आणि इथून ठेंगोण्यामधनं टर्न घेतात, इथनं आतून एक रस्ता आहे, तिथून ते जातं. हे बघा, झाडावरती किती कावळ्याचे हे घरटे आहेत. हे बघा, चैत्र पौर्णिमा, भाविकांचे सहर्ष स्वागत. आणि इथून हे मधनं जातात कळवण साईडकडनं. आणि गाडीमध्ये आमची मस्ती चाललेली आहे खूप सारी. चेहऱ्यांचे वेगवेगळे प्रकार करायचे काम चालले आहे. दुपारी झोपलेलं नव्हतं ना, तर थोडीशी झोप पण यायला लागलेली आहे आम्हाला. पण झोपायचं तर अजिबातच नाही आहे. आता आम्ही आलेलो आहोत घाटामध्ये. आणि आमचं फेवरेट सॉन्ग चालू आहे.
झोप आली खूप झोप आली खूप झोप आली खूप. आणि हे बघा नखरे, बघा नखरे. त्याला आपले मराठी DJ सॉन्ग आहे ना साऊला खूप आवडतात, खूप. अजून एक आहे बघा झटपट पटापट, तेही खूप आवडतं. म्हणजे कुठे जर निघाला ना तर एकदा ते गाणं तो लावतो म्हणजे लावतोच. आणि त्याच्यावरचा तो फेवरेट डान्स एकदम मान कशी काय पुढे मागे करतो काय माहिती, त्यालाच माहिती ते. आता आम्ही अगदी जवळ आलेलो आहोत सोग्रसमध्ये. इथनं आल्याचे पप्पा पुढे जाणार आणि आम्ही आमचं चिंचोल्याला जाणार कार्यक्रमासाठी. कार्यक्रम असा आहे चिऱ्याचा कार्यक्रम. आता चिरा तुम्हाला कोणाला माहिती आहे की नाही हे मला काही सांगता येणार नाही, पण जे खूप कमी वयात एक्सपायर झालेले असतात आणि काही ब्राह्मण लोक वगैरे सांगतात की हे आपल्याला त्यांच्या नावाने त्यांची एक मूर्ती आपल्या मळ्याजवळ बसवायची. तसं मी पुढे तुम्हाला दाखवेलच तो कार्यक्रम कसा असतो काय असतो. सगळे गाणे भजनं, त्याची मिरवणूक असते, सगळ्या काही गोष्टी असतात. वेळेवर पोचली तर मिरवणूक वगैरे दाखवेल, नाहीच वेळेवर पोचली तर जो आहे तो कार्यक्रम मी तुम्हाला सगळ्यांना दाखवेल. आणि आता मग आम्ही पोहोचूच थोड्या वेळामध्ये घरी स्वाती आणि तिचे माऊ आणि ही आपली श्रीजू हे आलेल्या आहेत. आता आम्ही सगळे पटापट तयारी करू आणि मळ्यामध्ये 3 मळ्या आहेत, एक वरचा मळा एक खालचा मळा. आता हे खालच्या मळ्यामध्ये हा कार्यक्रम आहे आणि त्या मळ्यामध्ये जवळजवळ 25-1 वर्षानंतर मी जात असेल त्या मळ्यामध्ये. इथे श्रीजूबाईचे नखरे करताना. आणि ही आमची भाची बाई, पहिली भाची. ही आमची ग्रंथा. कोण दिसतंय? किती क्यूट आहे. 3 ते 3.5 महिन्याची झाली पण पालथी पडते, मी इकडे तिकडे पळते. ये 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 पुढे ये 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 पुढे ये. ये 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 पुढे ये. आणि इकडे साऊ आणि माऊची मस्ती चाललेली. ह्या जुळ्या परमानंट झालेल्या आहे चिंचोल्यामध्ये, कारण तिथे गेले की गोल गोल फिरायचं, मस्ती करायची आणि नाहीतर झोका खेळायचा. आणि ही झोळी नुसती छोट्यांसाठी नाही, याच्यामध्ये मोठेही बसतात ह्या झोळीमध्ये. हे बघा मस्त गोल गोल फिरायचं काम चाललं. आम्ही लहानपणी खूप झोका खेळला. आणि आता आम्ही पटकन तयारी करणार आणि आम्ही सगळेच निघणार. आम्ही निघालो आहे बाईकवरती. 3 ते 4 बाईक आहेत कारण बरेच जण जातो आहे ना. आणि आता आम्ही पोहोचलो कार्यक्रमामध्ये. इथे माझी आजी, माझी आत्या हे सगळ्याच बसलेल्या आहेत. मम्मी त्या पण बसलेल्या आहेत पुढे. आता आम्हाला जागा नाही त्याच्यामुळे आम्ही पुढच्या साईडला बसणार आहोत. सगळे विचारतात कशी आहे, बरी आहे ना, चांगली आहे ना. आणि इथे माझी फ्रेंड पण आलेली आहे प्रियंका. मला वाटलेलंच की ती मला भेटेल म्हणजे भेटेलच आज, कारण तिच्या मावशीचा कार्यक्रम आहे तो. आम्ही दोघी अगदी 3री-4थीपासून आम्ही कॉलेजपर्यंत आम्ही दोघीही बरोबरच होतो. तर योगायोगाने आमचीही भेट झाली दोघींची.
हे श्रीजी आणि राघव मस्त डान्स करत आहे आणि साऊ आणि माऊ इथे मस्त पंक्तीत जेवायला बसलेत. हे बघा कशा मस्त. आणि आम्ही जो कार्यक्रमासाठी आलेलो होतो हा तो चिऱ्याचा कार्यक्रम. हे बाबा आहेत, म्हणजे आमच्या बाबांचेही बाबा आहेत. दर्शनने भेटला आम्ही. श्रीची डान्स करताना नंतर सगळं म्हणजे भजनी मंडळांचं काम झालेलं आहे ना, तरी ह्या मुलांनी सगळे ढोल ताशा हातामध्ये घेतलेले आणि छान वाजवायचं काम चाललं. एवढं ऊन पण एक ठिकाणी मला अजिबातच बसायचं नव्हतं. तिच्या गालांवर अक्षरशः ओरिजिनली नॅचरली ग्लो आलेला होता. पिंक ब्लश म्हणतो ना, ब्लश. आणि हे बघा मी बोलली ना तुम्हाला, आमचं छोटं भजनी मंडळ. मी मोबाईल देते. हो बाबांजवळ बस, मी मोबाईल देते जा. आणि आता कार्यक्रम संपल्यानंतर सगळे घरी आलेलो आहोत. जेवण वगैरे करून मस्त डाळ भात पुरी वांग्याची भाजी जेवण करून मस्त छान घरी आलो. ही माझी आजी आणि ते आता आमचे पुरू मावशीसोबत काहीतरी भांडणं चाललेले आहे. आणि अक्षरशः 4 वाजता पावसाचं वातावरण इतकं जबरदस्त झालं आहे की बघता बघता एवढी भांडणं झाले तरीच. आणि इकडे आजी दोघं नातवांना झोका देताना. आजीला तर असं होऊन जातं माझ्या नातवांसाठी मी काय करून काय नाही. बाबा लगेच बोलता हां मग आता नातवा आले ना बघा आजीला असं होईल आता कोणाला काय काय करून काय काय म्हणते. माझी आजी गप्पा मारताना. हे माझे बाबा, माझ्या वडिलांचे वडील कोण? हां. आणि हे स्वातीकडनं आता 100% नेल्स काढून घेणार. कारण नेहमी स्वातीचं पहिल्यापासून तेच काम आहे. आले का देते का बाई, नख काढून देते माझे. केवढा वारा सुटलेला आहे. मी बोलली ना, हे बघा. इथं झोक्यांचं कॉम्पिटिशन चालू आहे. आणि इकडे आता आप्पा बाबा आहे तर खिशामध्ये हात घातलं म्हणजे चॉकलेट मिळणार. ते बघा मिळालं चॉकलेट. इकडे समजलंच नाही. आणि ही स्वाती नेल्स काढते आता. इकडे आता वारा सुटलेला आहे तर तिकडे सटाण्याला इतका पाऊस गारांसह. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते घरी किती हाल झालेले. म्हणजे रात्री आम्ही 3 वाजता घरी गेलेलो आणि घरी जाऊन बघतो तर एकदम जबरदस्त. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, माझ्या नेक्स्ट पार्टमध्ये, की सटाण्याला पावसाचं काय कहर होतं ते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. आणि बघूया हा असा अवेळी पडलेल्या पावसाने किती नुकसान केलं ते. चला तर मग भेटूया. बाय.